मराठा कुणबी समाजाला दिलेल्या ओबीसी आरक्षणाविरोधात लांजा तालुक्यातील तेली समाजाच्या वतीने लांजा तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले। मराठा कुणबी आरक्षणाबाबत शासनाने काढलेला काळा जिहार तातडीने रद्द करण्याची मागणी लांजा तालुका तेली समाजाच्या वतीने करण्यात आली आहे। लांजा तालुका तेली समाजाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांना निवेदन लांजा तहसीलदारांच्या माध्यमातून सादर करण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की हा काळा जिहार ओबीसी समाजाच्या मुळावर उठणार आहे। ज्या तेली समाजाने विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला भरभरून मतदान केले, ज्या समाजाच्या जीवावर सरकार स्थापन झाले, ते सरकार एका व्यक्तीच्या धमकीला घाबरून संपूर्ण ओबीसी समाजावर अन्याय करत आहे। सरकारच्या चुकीच्या जिहारमुळे तेली समाजातील युवकांना नोकरीस संधी मिळणार नाही, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मोठे नुकसान सोसावे लागणार आहे। त्यामुळे हा जिहार तातडीने रद्द करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। दरम्यान हे निवेदन देताना तेली समाजाचे अध्यक्ष प्रकाश लांजेकर, राजेश लांजेकर, गुरुप्रसाद तेली, योगेश लांजेकर, नवनीत लांजेकर, रामचंद्र लांजेकर, संदीप चव्हाण, अमोल शेलार, संजय लांजेकर, चंद्रकांत रहाटे, रामदास लांजेकर, लहू लांजेकर, सतीश पावसकर, महेश लांजेकर, विष्णू चव्हाण, सुशांत रहाटे, अमित लांजेकर, वसंत राऊत, श्रीकांत लांजेकर, वैभव लांजेकर, किरण लांजेकर, रोहन लांजेकर, तुषार लांजेकर, संदीप लांजेकर, संकेत लांजेकर, सागर जावडेकर यांच्यासह तालुक्यातील तेली समाजाचे बांधव उपस्थित होते। लांजा तालुका तेली समाजाच्या वतीने मराठा समाजाला जे आरक्षण दिलेले आहे हे ओबीसीतून आरक्षण दिलेलं आहे आणि ते अन्यायकारक आहे आणि त्यामुळे ओबीसीवर मोठा अन्याय होणार आहे। त्यावरती राज्य सरकारने गांभीर्याने विचार करून ओबीसी समाजावर न्याय द्यावा अशी आमची विनंती आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।